नमस्कार. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असा अनेकांचा एक भ्रम असतो आणि त्या भ्रमातून माणसं काय करतील हे सांगताच येत नाही. कधी कधी आपणच आपल्या हाताने घोटाळा करून घेतोय, आपलीच इज्जत उतरवतोय, हे लक्षातच येत नसेल का या माणसांच्या? मी पुन्हा त्याच व्यक्तीवर बोलणार आहे. खरं तर मला एवढं वंशपरंपरागतरित्या बोलावं लागेल वाटलं नव्हतं. म्हणजे मी आधी शरद पवारांच्या वरती बोलायचो, मग अजित पवारांच्या वरती बोलायचो आणि पुढे तिसऱ्या पिढीवर रोहित पवारांवरही एवढी मोठी सिरीज मला करावी लागेल असं कधी वाटलं नव्हतं. पण काय करणार, भ्रम निर्माण करणाऱ्या माणसांना या सगळ्या स्वरूपातल्या गप्पा मारायच्या असतील, खोटं रेटून न्यायचं असेल तर हे किती खोटं बोलतायत हे जगाच्या समोर आणावं लागतं. काय झालं, पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशवारीवर गेले. मग ते UAEचा दौरा केला, इटलीला गेले, नॉर्वेला गेले आणि या सगळ्या देशातल्या प्रमुखांशी, पंतप्रधानांशी, राष्ट्रपतींशी चर्चा करून काही करार केले. या सगळ्यामध्ये भारतातल्या लोकांना फोकस करावा वाटला तो इटलीचा दौरा. कारण तिथल्या पंतप्रधान मेलोनी या पंतप्रधानांच्या विशेष प्रेमात आहेत. म्हणजे मला खरं तर आनंद आहे याचा. म्हणजे कोणी काहीही म्हटलं तरी याचा आनंद वाटेल. कारण मेलोनी नावाच्या इटलीच्या पंतप्रधानांना माझ्या पंतप्रधानांच्या विषयी एवढं विलक्षण प्रेम आहे, ह्याच्याविषयी आपल्या भारतीयांच्या मनामध्ये तर आनंद असलाच पाहिजे. खरं तर यांचा राग ते सोनिया गांधीवर का नाही, त्या इटलीच्या असून, आणि मोदीवर काय असा असू शकेल. आणि तिथे मोदींनी मेलोडी हे पार्ले कंपनीचं चॉकलेट दिलं. आयुष्यात यांना करणार नाही. 10 रुपयाची किंमत नसलेली झालमुडी 10 रुपयात विकत घेऊन मोदींनी बंगाल घेतला. आणि 10 रुपयात जर बंगाल येत असेल तर 100 रुपयात काय काय येऊ शकेल विचार करा ना. म्हणजे मेलोडीचं पाकिट देऊन काय काय केलं असेल. पण इथल्या लोकांना हे कळतच नाही. आपल्यातले आदरणीय रोहित पवार, आदरणीय हा शब्द कृपया गांभीर्याने घेऊ नका, विनोदानेच घ्या. कारण आमच्याकडे एक संस्कृतमध्ये छानसं सुभाषित आहे, ते म्हणजे दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. म्हणजे दुर्जनाला पहिल्यांदा नमस्कार करावा आणि सज्जनाला नंतर. त्याचं उदाहरण पण एक खूप छान आहे बरं का. उदाहरण आहे, मुख प्रक्षालनात पूर्वगुद प्रक्षालन तथा. म्हणजे तोंड धुण्याच्या आधी आपण जसं धुतो तसं डाव्या हाताने, मी दाखवलाय उजवा पण डाव्या हाताने जसं धुतो तसं. म्हणजे दुर्जनाला आधी बाजूला केलं पाहिजे आणि दुर्जनाला आधी नमस्कार करून सरळ गोवा बाजूला, सज्जनाला नंतर केलं चालतं, त्याला कळतं. म्हणून मी रोहित पवारांना आदरणीय म्हणतो. आता लक्षात आलं? म्हणजे पुन्हा मला कमेंट करून प्लीज आदरणीय म्हणू नका असं काही कमेंट करू नका खाली. या रोहित पवारांनी पंतप्रधान पदाच्या भेटीबाबत एक वक्तव्य केलं. काय केलं ऐका ना. मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनीचे शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले. त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे, ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते आणि लोक त्या ठिकाणी खुश राहिले असते. ऐकलं? आता या माणसाच्या वक्तव्याचं मला हसू आलं. म्हणजे अक्कल नाम शून्य नावाचा जो प्रकार असतो ना, अक्कल नाम शून्य, 0% अक्कल या माणसाकडे आहे. 0%. फेकायचं. म्हणजे खरं तर मोदींना लोक फेकू या नावाने ओळखतात, काही हे लक्षात ठेवा. पण हे फेकण्यात पार निघून गेले. काय बोलले? पार्ले कंपनीचं चॉकलेट मोदींनी दिल्यामुळे पार्ले कंपनीचे शेअर्स प्रचंड वाढले आणि काय किती हजार कोटी वगैरे, तुम्ही ते सगळं ऐकलं असेल, एवढ्या पलीकडे ते गेलं. आई शपथ, इतका मूर्खपणा माझ्या आयुष्यात मी बघितला नाही. मिस्टर रोहित राजेंद्र पवार, मेलोडी हे ज्या कंपनीचं चॉकलेट आहे पार्ले, ती पार्ले कंपनी चॉकलेट उत्पादक कंपनी शेअर मार्केटला लिस्टेड नाही. म्हणजे पार्ले कंपनीचे चॉकलेटचे शेअर्स विकले जात नाहीत. चढणं उतरणं म्हणजे असेल तर चढताना उतरता येईल ना, चढण्याची शक्यताच नाही कारण शेअर्सच नाही. शेअर्स चढण्याची, म्हणजे तुम्ही उगाच गैरअर्थाकडे जाऊ नका.
त्यामुळे शेअर चढणे उतरणे हा प्रकार नाही होणार आहे या कंपनीच्या बाबतीत. दुसरं अजून एक इन्फॉर्मेशन सांगून ठेवतो मिस्टर रोहित राजेंद्र पवार. ज्या पार्ले कंपनीचा आपण उल्लेख करताय ना, ती कन्स्ट्रक्शन क्षेत्रातली आहे. आणि तुम्ही काही 100 कोटी झाले, काही कोटी झाले, हे कोटी झाले, इतके 1000 कोटी झाले, हे जे दावे करताय ना, ते दादांत खोटे आहेत. कारण कन्स्ट्रक्शन मध्ये असलेल्या पार्ले कंपनीची एकूण किंमत 28 कोटी रुपये आहे. चॉकलेट खाल्लं कन्स्ट्रक्शनची कंपनी वाढली असं होत असतं का रोहित पवार? म्हणजे फेकम फाक करत राहायची, बोलत राहायचं. म्हणून माझा तो कालचा जो व्हिडिओ होता ना, तो यासाठीच होता की एक नरेटिव्ह तयार करणारी, एक खोटं बोलणारी गँग रोहित पवारांनी महाराष्ट्रभर तयार केली आहे. पार्ले कंपनीचे शेअर्स वाढले, मोदींच्या मुळे वाढले, मोदींनी पार्ले कंपनीला फायदा करून दिला. एक वाक्य रोहित पवार फेकणार, ते फेकल्याबरोबर जत्रेत उधळलेलं गुळखोबरं जसं गोळा करायला माणसं गोळा होतात, तशी गुळखोबरं गोळा करणारी सोशल मीडियावरची यांची पिलावळ लगेच ते घेते, त्याला मांडू लागते आणि मोदी उद्योजकांचं भलं करण्यासाठी कसं काम करतात हे बोललं जातं. हा नरेटिव्ह तयार केला जातो. आणि असा नरेटिव्ह तयार करणाऱ्या माणसांनी सांगितलेल्या माहितीत सत्य किती आहे याची कसलीच कल्पना या लोकांना नसते. किंबहुना ती नसलीच पाहिजे असा प्रयत्न असतो. फक्त खोटं पसरवत राहायचं एवढंच त्यात असतं. रोहित पवार, 100 रुपयाच्या मेलोडीचा काय फायदा होऊ शकतो हे कळायचं असेल ना, तर एकच उपाय आहे, मेलोडी खाओ, खुद जान जाओ. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज